जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच नवाब सलाम यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. व या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे उपाध्यक्ष कोण बनले आहेत? तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे उपाध्यक्ष हे युगांडातील न्यायमूर्ती जुलिया सेबुतिंदे बनलेले आहेत. व जे नवाब सलाम आहेत हे कोणत्या देशाचे आहेत? तर ते लेबनॉन या देशाचे न्यायमूर्ती आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा, कोणता देश हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनला आहे? तर आता माल्टा हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य बनलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा माल्टा हा एकूण 119वा देश बनलेला आहे. मित्रांनो, या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी फ्रेमवर्क करारावर माल्टातर्फे क्रिस्तोफर कटजर यांनी स्वाक्षरी केलेली आहे. बरं, ही जी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस येथील COP21 दरम्यान करण्यात आली होती. याचं मुख्यालय कुठे आहे? तर हरियाणामधील गुरुग्राम येथे याचं मुख्यालय आहे व याचे महासंचालक हे अजय माथुर आहेत. या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा उद्देश काय आहे? तर कर्कवृत्त व मकर वृत्ताच्या दरम्यान असलेल्या 121 देशांना पर्यायी ऊर्जेचा शाश्वत विकासासाठी उपयोग करण्यास प्रोत्साहित करणे हे या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा उद्देश आहे. आणि या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने 2030 पर्यंत 1000 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. बरं मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल की आपल्या भारतामधून हे कर्कवृत्त जातं. तर भारतातील किती राज्यातून हे कर्कवृत्त जातं? तर भारतातील एकूण 8 राज्यातून हे कर्कवृत्त जातं. व ते राज्य कोणकोणते? तर यामध्ये राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे. तसेच हे जे कर्कवृत्त आहे हे भारताशिवाय जगातील इतर 14 देशातून सुद्धा जातं. हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. आणि आता प्रश्न क्रमांक 2 पहा, भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर आता भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे उद्घाटन हे ओडिशा या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. व ओडिशा या राज्यामध्ये या सेंटरचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ओडिशामधील संबलपूर येथे या देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा ही उत्तराखंडमध्ये सुरू करण्यात येत आहे. जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी ओडिशा, देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी केरळ, भारतातील पहिल्या लहान प्राण्यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन मुंबई, देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी तेलंगणामधील हैदराबाद, देशातील पहिली हायपर वेलॉसिटी एक्सपेन्शन टनल टेस्ट सुविधा IIT कानपूरने विकसित केली, देशातील पहिले सर्वात मोठे बापू टावर बिहार, भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट शरयू नदीत, सौर ऊर्जेवरील देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन मुंबई, भारतातील पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स उत्तर प्रदेश, तर जगातील पहिल्या 3D प्रिंटेड मंदिराचे अनावरण हे तेलंगणा राज्यात करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान द लिजन ऑफ ऑनरने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान द लिजन ऑफ ऑनर आहे. या पुरस्काराने शशी थरूर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार शशी थरूर यांना कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला? तर फ्रेंच दूतावासात फ्रेंच सिनेटचे अध्यक्ष जेरॉर्ड लॉर्चर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार त्यांना 2022 मध्येच घोषित झाला आहे, पण त्यांना या पुरस्काराने 2024 मध्ये सन्मानित करण्यात आलेला आहे. शशी थरूर हे एक राजकारणी आहेतच, त्याबरोबरच ते लेखक सुद्धा आहेत. त्यांनी 20हून अधिक काल्पनिक आणि गैरकाल्पनिक पुस्तके सुद्धा लिहिलेली आहेत. 2019 मध्ये त्यांना त्यांच्या ॲन एरा ऑफ डार्कनेस द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. यासच अलीकडे त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत, त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यात प्राईड, प्रिज्युडिस अँड पंडितरी, द एसेन्शियल शशी थरूर. दुसरं पुस्तक आहे द स्ट्रगल फॉर इंडिया सोल, नॅशनलिझम अँड द फेट ऑफ डेमोक्रेसी. याबरोबरच त्यांनी आंबेडकर अ लाईफ हे पुस्तक सुद्धा अलीकडेच प्रकाशित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4, मित्रांनो, अलीकडेच आता मिलन या बहुपक्षीय युद्धाभ्यासाला सुरुवात झाली आहे. तर यावेळेस या युद्धाभ्यासाची ही कितवी आवृत्ती आहे? तर मिलन या युद्धाभ्यासाची ही एकूण 12वी आवृत्ती आहे. आणि हा जो युद्धाभ्यास आहे
हा 19 फेब्रुवारी पासून सुरू झाला असून 27 फेब्रुवारी पर्यंत विशाखापट्टणम येथे याचं आयोजन करण्यात येणार आहे. यावेळेसच्या या युद्धाभ्यासात एकूण 50+ देश यात सहभागी झालेले आहेत. मित्रांनो, हा जो युद्धाभ्यास आहे हा 1995 पासून आयोजित केला जात असून हा एक द्विवार्षिक बहुपक्षीय नौदल सराव आहे. द्विवार्षिक म्हणजे याचं आयोजन दर 2 वर्षांनी करण्यात येतं व बहुपक्षीय म्हणजे या 2 पेक्षा अधिक देश सहभागी होतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी नासा आणि कोणत्या देशाची अंतराळ संस्था एकत्रितरित्या कार्य करत आहे? तर आता जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी नासा आणि जपान या देशाची अंतराळ संस्था एकत्रितरित्या कार्य करत आहे. जपानच्या अंतराळ संस्थेचं नाव काय आहे? तर जाक्सा असं जपानच्या अंतराळ संस्थेचं नाव असून नासा आणि जाक्सा मिळून हा लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्याची तयारी करत आहेत. या लाकडी उपग्रहाचं नाव काय आहे? तर लिग्नोसॅट असं या उपग्रहाचं नाव असून याची निर्मिती क्योटो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेली आहे. मित्रांनो, या लाकडी उपग्रहाची निर्मिती अवकाशातील कचरा कमी करण्यासाठी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6. प्रख्यात कायदेतज्ञ आणि ज्येष्ठ वकील फल्ली एस नरिमन यांचे नुकतेच वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले, तर त्यांनी कोणत्या उच्च न्यायालयात वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती? तर आता जे फल्ली एस नरिमन आहेत यांनी मुंबई उच्च न्यायालयातून वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. यांच्याविषयी अधिक माहिती सांगायची झाली तर यांचा जन्म 10 जानेवारी 1929 रोजी रंगून येथे झाला होता. त्यांच्याकडे 70 वर्षापेक्षा जास्त वकिलीचा अनुभव होता. 1961 मध्ये त्यांना ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले होते व 1972 मध्ये त्यांची देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आली होती. पण देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर जून 1975 मध्ये त्यांनी इंदिरा गांधी विरुद्ध जात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदाचा सुद्धा राजीनामा दिला होता. तसेच 1991 ते 2010 पर्यंत ते बार असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष, 1999 ते 2005 पर्यंत राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य होते. त्यांना 1991 मध्ये पद्मभूषण तर 2007 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. व त्यांचे जे पुत्र रोहिंटन नरिमन आहेत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्य केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7. खजुराहो नृत्य महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता हा जो खजुराहो नृत्य महोत्सव आहे याचं उद्घाटन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. मित्रांनो, ही या नृत्य महोत्सवाची एकूण 50वी आवृत्ती आहे व या नृत्य महोत्सवाची सुरुवात 20 फेब्रुवारी रोजी झाली असून 26 फेब्रुवारी पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. बरं, हा जो महोत्सव आहे हा महोत्सव प्रथम कधी आयोजित करण्यात आला होता? तर 1975 मध्ये हा महोत्सव प्रथम आयोजित करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 8. भारत जीपीटीने भारतीय तंत्रज्ञान विद्यापीठांच्या सहकार्याने आणि रिलायन्स जिओद्वारे समर्थित कोणत्या नावाने नवीन AI मॉडेल विकसित केला आहे? तर आता भारत जीपीटीने रिलायन्स जिओ समर्थित हनुमान हे नवीन AI मॉडेल विकसित केलेलं आहे. हे जे हनुमान AI मॉडेल आहे हे येणाऱ्या काळात ChatGPTला स्पर्धा देणार आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. आसियान भारत वस्तू व्यापार कराराची 3री बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर या आसियान भारत वस्तू व्यापार कराराची 3री बैठक ही आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतामध्ये कुठे? तर भारताची राजधानी दिल्ली येथे 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 2009 मध्ये या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतरची ही याची 3रीच बैठक आहे. आसियानविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. आसियानची निर्मिती बँकॉक घोषणापत्रावर स्वाक्षरी करून 8 ऑगस्ट 1967 रोजी झालेली आहे. याच्या संस्थापक देशामध्ये इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड या देशांचा समावेश असून या संघटनेमध्ये 1994 साली ब्रुनेई, 1995 साली व्हिएतनाम, 1997 मध्ये म्यानमार आणि लाओस तर 1999 साली कंबोडिया हा देश सामील झालेला आहे. या संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? तर इंडोनेशियामधील जकार्ता येथे या संघटनेचं मुख्यालय आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न. कोणत्या कंपनीने भारताचा पहिला मिलिटरी दर्जाचा स्पाय उपग्रह विकसित केला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.